Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या मुद्देसूद मूलभूत सामान्य घडामोडी किंवा सामान्य ज्ञान या सदरामध्ये आपण पद्दुचेरी ही MPSC, UPSC इतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पद्दुचेरी जिओग्राफी, तिची हिस्ट्री, पॉलिटिकल किंवा राजकीय व्यवस्था हे पाहण्याबरोबर आपण D0 हा शब्द काय आहे याचा देखील अर्थ या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण या पुद्दुचेरी ही सध्या न्यूजमध्ये किंवा चर्चेमध्ये काय आहे हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. पद्दुचेरी हे केंद्रशासित चर्चेमध्ये असण्याचे खालील आपल्याला काही नमूद रिझन दिसते की पद्दुचेरीमध्ये 2021 फेब्रुवारी 2021ला काँग्रेस आणि DMK यांच्या आघाडीचं सरकार होतं ते कोसळलंय. यामध्ये जे काही नारायणस्वामी आपल्याला मुख्यमंत्री होते, विधानसभेमध्ये सरकारला बहुमत सिद्ध करण्यामध्ये त्यांना अपयश आलं. त्यामुळे नारायणस्वामींनी आपला राजीनामा जे काही नायब राज्यपाल आहेत, डेप्युटी किंवा आपण लेफ्टनंट गव्हर्नर असं म्हणूया, तमिलसाई सौंदरराजन यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळं विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जो काही सादर केला त्या ठरावाला बहुमत सिद्ध करण्यात हे मुख्यमंत्री नारायणस्वामी अपयशी ठरल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. हा एक मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेतला. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपल्याला विधानसभेचे जे काही अध्यक्ष आहेत या विधानसभेच्या अध्यक्षाकडून या पद्धतीनं आपल्याला ही घोषणा देखील करण्यात आली आणि मे बी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे काही एप्रिल आणि मेमध्ये 2021मध्ये ज्या काही पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या 4 राज्यांसोबत ज्या काही विधानसभेच्या निवडणुका घेणार आहेत त्याला अनुसरून पद्दुचेरीमध्ये देखील निवडणुका घेणं आपल्याला अपेक्षित आहे. थोडक्यात या ठिकाणी विश्वासदर्शक ठराव सरकारला संमत करताना बहुमत सिद्ध करण्यात आलं नाही म्हणून सरकार कोसळलं. म्हणून पद्दुचेरी हे केंद्रशासित प्रदेश सध्या न्यूजमध्ये होत आहे. परंतु याही पलीकडे आपण पद्दुचेरीतील विषयी एक संबंधित मुद्दे पाहणार आहोत. हे पद्दुचेरी केंद्रशासित प्रदेश कसं निर्माण झालं, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याची जिओग्राफी काय आहे हे आपण या सत्रामध्ये सेकंड पार्टमध्ये पाहून घेऊया. सर्वात प्रथम सध्या म्हणजे आपण आता विचार जो काही करतोय तो फेब्रुवारी 2021चा करतोय. तर या फेब्रुवारी 2021मध्ये आपल्याकडे टोटल 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, ज्याला आपण युनियन टेरिटरी असं म्हटलं जातं. युनियन किंवा केंद्रशासित या शब्दाचाच आपण शब्दशः अर्थ घेण्याचा जर प्रयत्न केला, जे काही 8 प्रदेश भारतातील आहेत ज्या कुठल्याही राज्यांचा त्यावर शासन किंवा त्यावर अंकित नाही, हा सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि केंद्रशासित असल्यामुळे प्रेसिडेंट किंवा भारताच्या राष्ट्रपतीकडून हे केंद्रशासित जे काही युनियन टेरिटरीज आहेत त्यांच्यावर जे काही ॲडमिनिस्ट्रेटर किंवा प्रचालकाची नेमणूक केली जाते, ज्यामध्ये बहुतेक आपण लेफ्टनंट गव्हर्नर हा शब्द नेहमी चर्चेमध्ये वापरला जातो, त्यांनाच आपण केंद्रशासित प्रदेश असं म्हटलं जातं. तर या कुठल्या युनियन टेरिटरीज आहेत आपण एकदा त्याची लिस्ट पाहून घेऊया. त्यामध्ये आपल्याला दिल्ली दिसतंय, अंदमान आणि निकोबार दिसतंय, थर्ड आपल्याला चंदीगड दिसतंय, फोर्थ दादरा नगर हवेली, दमन आणि दीव दिसतंय, फिफ्थ आपल्याला जम्मू आणि काश्मीर दिसतंय, सिक्स आपल्याला लडाख दिसतंय, सेवन्थ आपल्याला
हे लक्षद्वीप दिसतंय आणि 8 जे काही आपल्याला दिसतंय पुद्दुचेरी, हाच आपल्या व्हिडिओचा पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाचा विषय आपल्याला माहिती घेणं हा मुख्य आपल्याला भाग आहे. अजून यातलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य, मे बी जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश साधारणपणे 2019 आणि 20 या वर्षामध्ये बनवण्यात आले. मे बी येणाऱ्या काळामध्ये यातील रिऑर्गनायझेशन्स होणं आपल्याला अपेक्षित आहे. त्या संदर्भात आपण अपडेट राहावं ही माझी विनंती राहील. म्हणजे 8 युनियन टेरिटरीची संख्या कदाचित 7ही होऊ शकेल, कदाचित ती आपल्याला वाढू शकेल. हे जर आपण पाहिलं, जे काही आपलं कॉन्स्टिट्यूशन्समधलं आर्टिकल नंबर 3 जे काही दिलेलं आहे त्या संदर्भात हा अगदी आपल्याला या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला दिसतो की या 3 मध्ये स्पेशली मेन्शन्स केलेलं आहे, केंद्र शासनाला भारतातील राज्य यांची टेरिटरी वाढवणं किंवा दुरुस्त करणं हा अधिकार आपल्याला आहे. अजून एक मुद्दा मला तुमच्यापुढे नजरेत या ठिकाणी मेन्शन्स करायचा आहे की ज्यावेळेस भारत देश म्हणजे 26 जानेवारी 1950ला ज्यावेळेस आपली कॉन्स्टिट्यूशनचं अंमलात आले, त्यावेळेस जे काही प्रोव्हिजन्सेस आपण असं म्हणूया, राज्य हा शब्द आपण वापरणार नाही, तर त्याचं साधारणपणे 4 भागामध्ये डिव्हिजन करण्यात येत होतं, ज्याला आपण पार्ट ए असं म्हटलं जातं, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी असं म्हटलं जातं. तर पार्ट ए मध्ये असे प्रोव्हिजन्सेस होते जे मोस्टली ब्रिटिश प्रोव्हिजन्सेस होते, ज्यामध्ये लेजिस्लेशन होतं आणि ज्यामध्ये गव्हर्नर पण होतं. या पार्ट ए मध्ये या ब्रिटिश प्रोव्हिजनचा सहभाग होता. आपण गोष्ट करतोय 1950 सालची. नंतर पार्ट बी मध्ये अशा आपण म्हणूया की प्रिन्सली स्टेटचा सहभाग होता, ज्याला आपण संस्थानिक असं म्हणूया, की ज्यांचं राजप्रमुख हे मुख्य होते. आणि पार्ट सी मध्ये ज्याला आपण चीफ कमिशनर हा शब्द तत्कालीन भाषेमध्ये वापरला होता, हे सेंटर करून अपॉइंटमेंट केली जात होते आणि त्यांच्या अंकित केंद्राकडून ऑर्गनाईज केलेले किंवा केंद्राकडून ॲडमिनिस्ट्रेट केलेले काही प्रांत होते. आणि हा डी स्पेशल जो काही होता तो अंदमान निकोबारच्या सिव्हिल, पोलीस किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भात ज्यावर तत्कालीन केंद्र सरकारचं नियंत्रण होतं. तर युनियन टेरिटरीचा मला उल्लेख करत असताना साधारणपणे ज्यावेळेस आपण स्टेट रिऑर्गनायझेशन्स कमिशन जे काही पाहतो, स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन, तर स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन जे काही 1956ला आपल्याला स्थापन झालेलं दिसतं. तर या दरम्यान किंवा हा जो काही 1950 ते 1956चा पिरियड जो काही आहे, यातील पार्ट सी आणि डी यांचं अमॅलगमेशन करण्यात आलं, यांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि त्यावेळेस 6 केंद्रशासित प्रदेश आणि युनियन टेरिटरीची स्थापना करण्यात आली. जसं मी मेन्शन्स केलं की आर्टिकल नंबर 3 नुसार केंद्र शासनाला राज्यांचा प्रदेश वाढवणं, कमी करणं किंवा त्यांचं रिऑर्गनायझेशन करणं हा पूर्णपणे अधिकार आहे. त्यानुसार 2021 मध्ये भारतामध्ये 28 स्टेट राज्य आणि 8 युनियन टेरिटरीज येतात. परंतु आपला आज संदर्भ आपण पुद्दुचेरी याविषयी पाहत आहोत. तर पुद्दुचेरीच्या विषयी ज्या काही गोष्टी मी तुम्हाला मेन्शन्स केलेल्या आहेत, या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट आपण 1966 अशी दिलेली आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपल्याला हा शब्द थोडं एक माहिती थोडीशी एक एक्स्ट्रा वाटेल की हे जे काही एरियाच्या दृष्टीनं कम्पॅरेटिव्हली बाकीच्या स्टेट किंवा युनियन टेरिटरीपेक्षा खूपच छोटंसं टेरिटरी एक्सपान्शन झालेलं हे आपल्याला पुद्दुचेरी किंवा पॉंडिचेरी दिसून येतं. परंतु या राज्यामध्ये राज्य हा शब्द आपण केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी अशा पद्धतीनं समजून घेऊया. तर 4 आपल्याला एक अधिकृत भाषा दिसतात. त्यामध्ये तामिळ आहे, त्यामध्ये मल्याळम आहे, त्यामध्ये आपल्याला तेलुगूही दिसते आणि नंतरच्या काळामध्ये इंग्लिश आणि फ्रेंच, म्हणजे आपल्याला 5 अधिकृत भाषा दिसतात. तर या 5 अधिकृत भाषा असण्यामागे पर्पज का? कारण आज महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला मराठी ही एक अधिकृत भाषा येते, परंतु या ठिकाणी 5 भाषा का, ते आपण सर्वात प्रथम पाहून घेऊया. जर आपण हा मॅप जर पाहिला तर मॅपमध्ये आपल्याला जो काही
मेन पद्दुचेरी जे काही दिसतं ते पद्दुचेरी आपल्याला टोटली तामिळनाडू या राज्यांना आपल्याला वेढलेले दिसून येतं. परंतु इतर जे काही पद्दुचेरी याच्यामध्ये जे काही इतर टेरिटरीज आहे ज्यामध्ये बारकाईने जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला आंध्र प्रदेशमधील हे एनम हे एक दिसून येतं, पूर्व किनारपट्टीवर आहे. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला पद्दुचेरी किंवा पॉंडिचेरी हाही शब्द दिसून येतो. त्याच पद्धतीनं आपल्याला पॉंडिचेरीच्या दक्षिणेला जर बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला तामिळनाडू या राज्यामध्ये कराईकल किंवा आपण कराईकल हे देखील आपल्याला पॉंडिचेरीजमध्ये दिसून येतं. ग्रीन कलरमध्ये आपण बारकाईने जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. नंतर आपण केरळमध्ये जर पाहण्याचा जर प्रयत्न केला तर या पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला माहे हे ठिकाण दिसून येतं. या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला या पॉंडिचेरी पद्दुचेरीमध्ये पॉंडिचेरी ही तर मेन टेरिटरी दिसून येतेच, त्याचबरोबर इतर या 3 टेरिटरी दिसून येतात जी आज एनम आंध्र प्रदेशमधली आहे, दुसरी कराईकल ही तामिळनाडूमध्ये दिसून येते आणि माहे आपल्याला केरळमध्ये दिसून येते. या पद्धतीने जर आपण या ठिकाणी विचार करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची भाषा या आपल्याला तामिळ पण दिसून येते, कारण या ठिकाणी 2 भाग पद्दुचेरीमध्ये येतात. एक पद्दुचेरी स्वतः टेरिटरीज येते आणि दुसरं कराईकल येते. नेक्स्ट भाग आपल्याला मल्याळम का तर माहे हाही भाग पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचा अंतर्भाव येतो. तेलुगू ही भाषा का तर यनम ही जी काही पूर्व किनारपट्टीवर छोटासा भाग आहे तोही पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये येतो. आणि नेक्स्ट पार्ट येतो फ्रेंच भाषा का. फ्रेंच भाषा कारण आज ही चारही ही आपण म्हणूया की पूर्वीची फ्रेंच एक्सक्ल्यूज होत आहे, म्हणजे यावर फ्रेंच सरकारचा अधिकार हा आपल्याला ऑलमोस्ट 1954 पर्यंत किंवा टेक्निकली आपण 1962 पर्यंत होता. याही गोष्टी आपण या ठिकाणी पाहूया. आणि जर आपण विधानसभेच्या दृष्टीने जर बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी राज्यसभेची 1 सीट अलोकेटेड आहे आणि लोकसभेची आपल्याला 1 सीट अलोकेटेड आहे. अजून एक महत्त्वाचा पॉईंट, ज्या काही 8 युनियन टेरिटरीज आहे त्यामधील 3 टेरिटरी सध्या, एक जी काही आहे दिल्ली, दुसरी जी काही टेरिटरी आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तिचं नाव आहे पुद्दुचेरी, आणि जी काही 3rd टेरिटरी जी काही आहे जम्मू आणि काश्मीर. या जरी 3ही टेरिटरी जरी असेल तरी आपण त्याला एक पार्शल स्टेटहूड असं म्हटलं जातं. या 3ही युनियन टेरिटरीला पार्शल म्हणजे काही अंशी राज्याचा दर्जा असणारा, त्या पद्धतीने आपल्याला या पर्टिक्युलर आपण म्हणूया की ज्यांच्याकडून हे हस्तांतरित झालेले आहेत त्या संदर्भात आपल्याला काही करार मरार किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये आपण म्हणूया की अमेंडमेंट दिसून येतात. त्यानुसार आपल्याला या 3ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या विधानसभा दिसून येतात. हा संदर्भ पद्दुचेरीला देखील आहे. आणि पद्दुचेरीमध्ये आपल्याला जी काही लेजिस्लेटिव्ह असेंब्ली दिसून येते त्यामध्ये टोटल इलेक्टेड मेंबरसाठी 13 सीट आहे. म्हणजे जे काही MLA पद्दुचेरीमध्ये दिसून येतात 13 मेंबर दिसतात. आणि आज जो काही व्हिडिओ आज पद्दुचेरी आपण चर्चेमध्ये का घेतला, तर पद्दुचेरीचे जे काही मुख्य मिनिस्टर आहेत किंवा आपण म्हणूया की चीफ मिनिस्टर आहेत नारायण स्वामी, हे विधानसभेमध्ये याच युनिकॅमेरिकल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये बहुमत सिद्ध करण्यास त्यांना अपयश आल्यामुळे त्यांना या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला. आणि या पद्दुचेरीजमध्ये आपल्याला ही पद्दुचेरी, कोराईकाल, माही आणि ॲनम ही 4 जिल्हे दिसून येतात. नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत की या पद्दुचेरी या शब्दाचाही मिनिंग आपण पाहूया. जसं मी तुम्हाला मेन्शन केलं की फॉर्मर फ्रेंच इस्टॅब्लिशमेंट आहे, परंतु पद्दुचेरी या शब्दाचा आपण लिटरली अर्थ जर घेतला तर तामिळ भाषेमध्ये पद्दुचेरी या शब्दाचा अर्थ होतो न्यू टाउन. तामिळनाडू या भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ होतो न्यू टाउन. आता पहिल्यांदा या टाउनचं म्हणजे ऑलमोस्ट आपण जर बारकाईने जर विचार केला तर 2006 पर्यंत म्हणजे 2006 पर्यंत 20 सप्टेंबर 2006ला जे काही पूर्वीचं नाव जे काही पॉंडिचेरी जे काही होतं, जे फ्रेंचांनी दिलेलं नाव ते पॉंडिचेरीचं नाव हे पुद्दुचेरी करण्यात आलं.
हा पॉईंट आपण एक ॲडेड पॉईंट किंवा टेक अवे पॉईंट म्हणून या ठिकाणी समजून घेऊया. नेक्स्ट पॉईंट, आता फॉर्मर फ्रेंच इस्टॅब्लिशमेंट पाहत असताना आपल्याला एक गोष्ट बारकाईनं असणं गरजेचं आहे की या स्थापना जर पाहिली पुद्दुचेरी, जर आपल्याला इतिहासामध्ये अँग्लो फ्रेंच वॉर जर आठवत असेल तर अँग्लो फ्रेंच वॉर हे जे काही एंडिंग त्यांचं झालं त्यानुसार या ठिकाणी हा जर कालावधी जर पाहिला तर एक 1764 पॉंडिचेरी ज्या ठिकाणी फ्रेंचांची भारतातील जी काही फॉर्मल कॅपिटल जी काही म्हणू ती या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि 1764 ते हा 1 नोव्हेंबर 1954 ज्या दिवशी रेफरेंडम होऊन या चारही फॉर्मल फ्रेंच इस्टॅब्लिशमेंट किंवा एक्सक्लेव्ह या भारतातील युनियनमध्ये त्यांचं मर्जर करण्यात आलं किंवा त्यांचं आपण म्हणूया की एकत्रीकरण करण्यात आलं. आता या केंद्रशासित प्रदेशाची आपण जॉग्राफी आपण पाहूया. या ठिकाणी आपल्याला पेपरला अगदी सिंपल प्रश्न विचारले जातील. सपोज की या ठिकाणी कोराईकनाल हे पॉंडिचेरी या सिटीच्या दक्षिणेला आहे किंवा उत्तरेला आहे. त्याच पद्धतीने आपण ह्याही गोष्टी पाहून घेऊया. तर पॉंडिचेरी आणि कराईकनाल हे तिन्ही बाजूने आपल्याला तामिळनाडू या राज्यानं वेष्टीत आहेत. तर त्यांची जी काही ईस्टर्न बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला बे ऑफ बेंगाल दिसून येतो आणि ऑलमोस्ट पॉंडिचेरी या कॅपिटलपासून कराईकनाल हे दक्षिणेकडे आपल्याला 150 किलोमीटर अंतरावर दिसून येतं. तीच गोष्ट जर आपण माहे जर पाहण्याचा प्रयत्न केला तर हे तिन्ही बाजूनी आपल्याला केरळ या राज्यानं वेष्टीत असून त्याची जी काही पश्चिम बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला अरबी समुद्र हा दिसून येतो. हाही पॉईंट. आणि जर आपण येनम जर पाहिलं तर हा तिन्ही बाजूनी आपल्याला आंध्र प्रदेश आणि वेस्टला असून तर साधारणपासून हा जो काही ईस्ट गोदावरी डिस्ट्रिक्ट आहे त्यातील हा भाग येतो. हे 200 किलोमीटरचं अंतर आपल्याला दिसून येतं. विशाखापट्टणम जवळ असणारं या एनमला आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो. आता फॉर्मर फ्रेंच इस्टॅब्लिशमेंटकडे पाहत असताना काही आपल्याला फॅक्टही सर्वात महत्त्वाचे आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी जसं मी मेन्शन्स केलं की आपल्याला 1674 हे फ्रेंचांकडे ही पॉंडिचेरी आलं आणि आल्यानंतर फ्रेंचांनी हिला आपलं भारतातील त्याचबरोबर दक्षिण भारतातील हिला कॅपिटल बनवलं ही गोष्ट. आणि मागच्या स्लाइड्समध्ये आपण पाहिलं की 1 नोव्हेंबर 1954 रोजी खऱ्या अर्थानं हे पॉंडिचेरी आपल्या युनियन टेरिटरीजमध्ये तिचं एकत्रीकरण झालं. त्यानंतर हा दिवस खूप महत्त्वाचा असेल. नेक्स्ट स्लाईडमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला की ज्याला आपण 16 ऑगस्ट असं म्हटलं जातं. 16 ऑगस्ट 1962 या दिवसाला डी ज्युरी असं म्हटलं जातं. तर हा डी ज्युरी या शब्दाचा अर्थ काय आहे तेही आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करून घेऊया. परंतु काही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. साधारणपणे या राज्याचा जो काही लिटरसी रेट आपल्याला दिसून येतो तो मोस्टली एक 80 to 90% दरम्यान आपल्याला लिटरसी रेट हाही दिसून येतो. या ठिकाणी सेक्स रेशो ज्या पद्धतीने केरळ राज्य वुमेन इंडेक्सच्या संदर्भात भारतातील आघाडीवर म्हटलं जातं त्याच पद्धतीनं पुंडुचेरी केंद्रशासित प्रदेश देखील आपल्याला साक्षरता त्याचबरोबर जो काही सेक्स रेशो आहे लिंग प्रमाण आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात ॲडव्हान्स आपल्याला दिसून येतं. आपल्याला 16 ऑगस्ट या दिवसाचं महत्त्व पाहायचं आहे आणि 1 नोव्हेंबर ते 1962 हा एवढा गॅप का ठेवला हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. पुंडुचेरी किंवा पॉंडिचेरी म्हटल्यानंतर आपल्याला आता पूर्णपणे कल्पना झाली असेल की द विंडो ऑफ अ फ्रेंच कल्चर हा जो काही ॲप्रोप्रिएट शब्द जे काही आपले लेट प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या पुद्दुचेरीला वापरलेला आहे. एक रेफरन्स तुम्हाला कळाला असेल की ऑलमोस्ट 1950 पर्यंत म्हणजे 1674 ते 1950 पर्यंतचा हा कालावधी फ्रेंच भाषा फ्रेंच कल्चर यांचा इन्फ्लुएन्स या पुद्दुचेरी या सिटीवर आणि ज्या काही फॉर्मर 4 एक्सक्लेव्स होता यानम कारिकल माहे आणि पुद्दुचेरी यांच्यावर होता. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी यांना विंडो ऑफ अ फ्रेंच कल्चर जे काही म्हटलेलं आहे ते अगदी आपल्याला प्रॉपर दिसून येतं. याही पलीकडे
आपल्याला काही आर्किओलॉजिकल जर आपण एक्सक्वेशन जर केले तर आपल्याला पुरातन काळचे रोमन आणि ग्रीस सेटलमेंटचे काही पुरावेही आपल्याला या ठिकाणी मिळतात. हा स्पिरिच्युअल पॉवर काय आहे थोडंसं विचार करा. आणि ह्या स्पिरिच्युअल पॉवर पुद्दुचेरीला का म्हटलं जातं, कुठले नॅशनल फ्रीडम फायटर आणि पुद्दुचेरी या ठिकाणाशी त्यांचं रिलेशन्स आहे हे आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये पाहून घेऊया. तोपर्यंत तुम्हाला आठवत असेल तर या ठिकाणी जरूर मेन्शन्स करा. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपल्याला जिंजी हेही एक महत्त्वाची रिव्हर्स आपल्याला दिसून येते. सस्टेनेबल इकोटुरिझम या पुद्दुचेरी राज्याचं वैशिष्ट्य आहे, ज्याला जेणेकरून मोस्टली आपल्याला फॉरेन टुरिस्ट आजही त्यातले त्यात फ्रेंच टुरिस्ट आजही आपल्याला या ठिकाणी भेट देताना दिसून येतात. आणि युरोपियन कल्चर्स त्याचबरोबर आपलं दक्षिण भारतीय कल्चर यांचं अमालगमेशन आपल्याला या ठिकाणी होत असल्यामुळे आपण द विंडो ऑफ अ फ्रेंच कल्चर हा वर्ड या ठिकाणी प्रॉपरली आपल्याला बसून येतो. हे जो काही तुम्हाला हे जे काही पुद्दुचेरीमधलं हे ठिकाण जर दिसतं आहे, मला वाटतं मागच्या स्लाईडमध्ये मी जो काही प्रश्न विचारला होता या ठिकाणालाच आपण सर अरविंदो घोष यांचा आश्रम असं म्हटलं जातं. जर आपण एक्स्ट्रीमिस्ट आणि ज्याला आपण मॉडरेट किंवा जहाल आणि मावळा असं म्हटलं जातं, तर जहाल ग्रुपचं जे काही नेतृत्व करणारे लाल बाल पाल यांच्याबरोबर आपल्याला अरविंद घोष देखील होत आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये अरविंद घोष भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून पूर्णपणे अंग काढून घेऊन त्यांनी पुद्दुचेरी या ठिकाणी भारतातील जे काही स्पिरिच्युअल पॉवर आहे हे संपूर्ण देशाला संपूर्ण जगाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणजे सर अरविंद घोष यांचा आपल्याला आश्रम याही ठिकाणी दिसून येतो. दुसरी जी काही फिगर मी तुमच्याशी मेन्शन्स केलेली आहे याला ॲरोव्हिल असं म्हटलं जातं. तर आता ॲरोव्हिलचं वैशिष्ट्य काय, हे एक एक्सपेरिमेंटल टाउनशिप आहे. मोस्टली तामिळनाडूचा जर विल्लुपुरम डिस्ट्रिक्ट जर घेतला तर यामध्ये याचा बराचसा भाग येतो एक्सपेरिमेंटल टाउनशिपचा, परंतु काही भाग आपल्या पुद्दुचेरीमध्ये पण दिसून येतो. 1968मध्ये हे दोन्ही फ्रेंच आपल्याला डिझायनर आणि आर्किटेक्चर दिसून येतात की मिरा अल्फाजा आणि रॉबर्ट अँगल यांनी या अरुबिला या एक ब्युटिफुल आपण म्हणूया की आर्किटेक्चरचं इस्टॅब्लिशमेंट आपल्याला तामिळनाडूमध्ये आणि पुद्दुचेरीमध्ये ठिकाणी केलेलं दिसून येतं. नाव पुद्दुचेरी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा पॉईंट पाहत असताना आपण नेक्स्ट मुद्द्याला येतो की पुद्दुचेरी हे स्टेट कशा पद्धतीने स्थापन झालं, त्याचा रेफरंडम कधी व कोणी घेतला. या ठिकाणी डी जिरू हा शब्द मी तुम्हाला विचारला होता आणि डी जिरू या शब्दाच्या पलीकडे 16 ऑगस्ट हाही शब्द आपण मागच्या स्लाइड्समध्ये मेन्शन्स केला होता. 16 ऑगस्ट आपण त्याला शब्द मेन्शन्स करत असताना ती तारीखही आपण या ठिकाणी मेन्शन्स केली होती. त्याचबरोबर आपल्याला केजूर मेमोरियल हे देखील काय आहे हे आपण या हिस्ट्रीमध्ये सर्वात प्रथम पाहून घेऊया. 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, परंतु अजूनही काही एक्सक्लेव्ह ज्यामध्ये गोवा होतं, दमन दीव होतं, दादरा नगर हवेली होतं आणि ही फ्रेंचांची 4 एक्सक्लुझिव्ह अजूनही फ्रेंच सरकारच्या किंवा रिपब्लिक ऑफ फ्रेंचच्या अंतर्गत होती. त्यांचा अंमल या ठिकाणी भारतामध्ये चालू होता. याला अनुसरून जून 1948ला भारत सरकार आणि रिपब्लिक ऑफ फ्रान्स यांच्यामध्ये जे काही ॲग्रीमेंट झालं त्या ॲग्रीमेंटनुसार असं आपल्या ठरण्यात आलं की या ज्या काही 4ही एक्सक्लुझिव्ह आहेत त्यांचं जे काही आपल्याला भवितव्य किंवा राजकीय भवितव्य जे काही ठरवायचं आहे तर त्या तेथील जे काही लोक आहेत त्यांच्या जनमतावर किंवा आपण त्या रेफरंडमवर ठरवावं असं या ठिकाणी ठरवण्यात आलं. त्यानुसार साधारणपणे मार्च 18, 1954ला जे काही तत्कालीन पुद्दुचेरी आणि इतर सिटीचे जे काही मेयर्स होते, त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल्स होते आणि बाकीचे जे काही कम्युनी होतं त्यांनी असं डिझाईन केलं की आम्ही कुठलाही रेफरंडम न घेता भारतामध्ये आम्हाला मर्ज व्हायचं आहे. पण या ठिकाणी एक पॉईंट आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की तांत्रिकदृष्ट्या हे रेफरंडम घेण्यात आलं एकूण
178 प्रतिनिधींनी यात सहभागी घेतला होता. त्यातील 170 प्रतिनिधींनी भारतामध्ये सामील व्हावं या पद्धतीने रेफरंडम दिला. तर अगेन्स्ट जो काही रेफरंडम दिला तो 8 जणांनी दिला. म्हणजे भारतामध्ये सामील होण्याचा रेफरंडम किंवा हा निकाल मिळाल्यानंतर ऑक्टोबर 21, 1954 या पद्धतीनं हा 4ही एक्सक्लेव्ह ज्या काही भारत सरकारकडे ट्रान्सफर करण्याची आपण म्हणूया की अंमल झाला आणि खऱ्या अर्थानं या 4ही एक्सक्लुझिव्ह किंवा फॉर्मर फ्रेंच इस्टॅब्लिशमेंट भारत सरकारच्या आपण म्हणूया की भाग झाला तो नोव्हेंबर 1, 1954. नेक्स्ट हे जे काही मेमोरियल मी तुम्हाला पुद्दुचेरीमध्ये दिलेलं आहे त्याला केजूर मेमोरियल असं म्हटलं जातं. हे जे पिक्चर्समध्ये दिसत आहे आणि दरवर्षी 16 ऑगस्टला या ठिकाणी पुद्दुचेरी सरकार या केजूर मेमोरियलमध्ये पॉंडिचेरीचा स्थापना दिवस साजरा करतं. जरी 1 नोव्हेंबर 1954 असेल तरी. तर या ठिकाणी तांत्रिक गोष्ट आपण या ठिकाणी अशी समजून घेऊया. जरी 1 नोव्हेंबर 1954 फॉर्मली ॲग्रीमेंट साईन जरी झाली असेल तरी जे काही फ्रेंच पार्लिमेंट होतं त्या फ्रेंच पार्लिमेंट्समध्ये ही जी काही साईन झालेली जी काही ॲग्रीमेंट आहे की फ्रेंच सरकार आणि इंडियन गव्हर्नमेंट त्याचं रॅटिफिकेशन किंवा त्याला फ्रेंच सरकारची मान्यता ही 16 ऑगस्ट 1962 देण्यात आली. हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि डी ज्युरो या शब्दाचाच फ्रेंच अर्थ असा होतो की लेगली द लेगल ट्रान्सफर ऑफ अ युनियन टेरिटरी टू द इंडियन युनियन. डिज्युरी याचा अर्थ आपण कायद्याच्या भाषेमध्ये कायद्याच्या दृष्टीनं ज्यावेळेस पार्लिमेंट एखादी ॲग्रीमेंट किंवा एखादी आपण म्हणूया की रिझोल्युशन्स विधेयक पास करतो तेव्हाच तो कायदा बनतो, तेव्हाच त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. याला अनुसार 16 ऑगस्ट 1962 आपल्याला हा इंडियन गव्हर्नमेंट आणि रिपब्लिक ऑफ फ्रेंच यांच्यामध्ये ही जी काही ट्रिटी झाली त्याचं फ्रेंच पार्लिमेंटने रॅटिफिकेशन्स दिलं. म्हणून दरवर्षी 16 ऑगस्ट हा दिवस केयूजूर मेमोरियल या पुद्दुचेरीमध्ये या ठिकाणी साजरा केला जातो. कारण या ठिकाणी ते रेफरंडम घेण्यात आलं आणि हेच आपल्याला केयूजूर मेमोरियल आपल्याला पुद्दुचेरीमध्ये दिसून देतोय की ज्या ठिकाणी रेफरंडम या ठिकाणी आपल्याला कंडक्ट केलेला दिसून येतो. हाही पॉईंट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. अजून एक महत्त्वाची गोष्ट केंद्रशासित प्रदेशाच्या दृष्टीनं आपल्याला केंद्रशासित प्रदेशाची आपण पहिल्या स्लाईडला डेफिनेशन पाहिली. केंद्रशासित प्रदेश म्हणजे केंद्राचं इनडायरेक्टली प्रेसिडेंटली जे काही प्रचालक ॲडमिनिस्ट्रेटर लेफ्ट गव्हर्नरच्या मार्फत या ठिकाणी शासन कंडक्ट करतं त्यालाच अनुसरून आपली जी काही युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन्स येते त्या ऑलमोस्ट 23 सेवांसाठी ही युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झाम देते. त्यामध्ये IAS आहे, IAFS आहे, त्याचबरोबर आपल्याकडे इतरही सेवा आहे, IRS सेवा आहे. त्या 24 सेवांपैकी ऑलमोस्ट आपल्याला ज्या काही शेवटच्या 2 सेवा दिसून येतात या पॉंडिचेरी सिव्हिल सर्व्हिसेस आणि पॉंडिचेरी पोलीस सर्व्हिसेस या दोन्ही सेवा किंवा या दोन्ही सेवा परीक्षेसाठी आपली युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जी काही रेग्युलर UPSCची परीक्षा घेते, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम घेते त्यातील हे 2 आपल्याला म्हणूया की पोस्ट या ठिकाणी असतात. तर जस्ट एक माहितीचा पाठ असावा म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट या ठिकाणी शेअर केली. नाऊ इट इज अ टाईम फॉर पुद्दुचेरी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण यावर आधारित काही क्वेश्चन पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न आपल्यासमोर मी दिलेला आहे. खालील विधानांची सत्यता तपासा. खालील कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे द युनियन टेरिटरीज आर फेडरल टेरिटरीज अँड आर ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द युनियन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट लेफ्टनंट गव्हर्नर आर अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया हू सर्व ॲज देअर ॲडमिनिस्ट्रेटर. हेही स्टेटमेंट आपण व्हिडिओ बारकाईने पाहिल्यानंतर लक्षात येत आहे. आणि थर्ड स्टेटमेंट जे काही दिलेलं आहे हाऊएव्हर पुद्दुचेरी, जम्मू काश्मीर, दिल्ली आर द एक्सेप्शन इन दिस रिगार्ड
and have an elected legislature and government due to the status of a partial statehood which was granted them under the special constitution amendment. या तिन्ही स्टेटमेंटचा तुम्ही बारकाईनं अभ्यास करा, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत थर्ड स्टेटमेंटमध्ये हे जे काही स्पेशल कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आपल्याला दिसून येते या पॉईंटवर मी तुमच्याशी डिस्कस करतो. कारण सर्वात प्रथम आपण जर पुद्दुचेरीचा जर उल्लेख जर केला तर बारकाईने जर आपण जर पाहिलं तर एक 16 ऑगस्ट 1962 ही तारीख मी तुम्हाला केज्युअल मेमोरीच्या संदर्भात सांगितली. म्हणजे पुद्दुचेरीला जे काही पार्शल स्टेटहूड देण्यात आलं त्या संदर्भातील जे काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट दिसत आहे ते गव्हर्नमेंट ऑफ अ युनियन टेरिटरी आपण म्हणूया की ॲक्ट 1963च्या अंतर्गत आपल्याला पुद्दुचेरीसाठी पार्शल स्टेटहूड ज्या ठिकाणी 13 MLA किंवा आपल्याला लेजिस्लेटिव्ह असेंब्ली दिसून येते. तीच गोष्ट जी काही नॅशनल कॅपिटल टेरिटरी जी काही आहे, नॅशनल कॅपिटल रिजन टेरिटरी न्यू दिल्लीसाठी आपल्याला जो काही ॲक्ट पास झाला तो ॲक्ट काही पास झाला आपल्याला 1991मध्ये. त्याहीनुसार आपल्याला दिल्लीला लेफ्टनंट गव्हर्नर आहेत, त्याचबरोबर एक लेजिस्लेटिव्ह असेंब्ली दिसून येते. याच अंगानं जम्मू अँड काश्मीर 2019 रिऑर्गनायझेशन्समध्ये आपल्याला देखील या जम्मू काश्मीरसाठी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल असं आपल्याला नमूद करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण 3 स्टेटमेंटचा जर विचार केला तर आपल्याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचे स्टेटमेंट हे बरोबर असलेले दिसून येत आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.